विमर्शनाची कथा येतसे 44. कपोती मुखीचा कवळ भक्षिण्या शेण मारितो तिशी. प्रदक्षिणेच्या फळे करूनी 7 जन्म ते तिजला. राजवंशी मग जन्म घेऊनी अंती जाई मोक्षाला. प्रसन्न नाही दैवत म्हणूनी नंदी करी उपवास. महाराजांच्या जाई दर्शना मिळे सूचना त्यास. शंकित मानसी होता म्हणूनी जांघे कुष्ठ ठेविती. काव्य प्रतिभा पाहुनी त्याची सुवर्ण कांती करीती. हिप्परगीचा नरहरी पूजी एक देव शंकरू. मानस पूजे मध्ये तयाला दिसती श्री सद्गुरु. कवित्व नूतन नित्य करावे ऐसे आज्ञापिती. भक्तजनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. दीपावली सण आला पाहून शिष्य वर्ग तोषला. 7 ग्रामीचे जनते म्हणती गावी आमुचे चला. 7 ठाई गेले स्वामी तसे मठीही राहिले. कौतुक करुनी भक्तजनांच्या मनोरथा पुरविले. गुरुवाज्ञेने शेत कापिले पतिताने जेव्हा. पुत्र कलत्रे विलाप केला अतोनात तेव्हा. शतगुण अधिका पीक पाहुनी आनंदे नाचती. भक्तजनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. महाराजांची भगिनी होती नामे रत्नाई. कर्मविपाके सर्वांगाला कुष्ठ तिच्या होई. शरणागत ती येऊनी भगिनी चरणाशी लागी. व्याधी मुक्ती ती संगम स्नाने बंधू प्रेम सांगी. विदुरानगरी यवन राजतो पूर्व जन्मीचा रजक. दैववशाने मांडीवरती तया होई स्फोटक. योगी रूपाने सांगती स्वामी भद्रायू आख्यान. स्फोटक त्याचा दवडिती स्वामी पूर्व स्मृती देऊन. भद्रायूसह राणीला त्या स्फोटक होती अंगी. दुःखा उबगुनी राजा त्यांना सोडी वनांतरी वेगी. सेवा स्मरुनी पूर्वजन्मीची ऋषभ नामे ऋषी आले. सांत्वन करुनी त्या मातेचे मृत बाळा उठविले. सरिता भीमा आणि अमरजा धावत येती वेगी. महत्व मग त्या स्थळा येतसे त्यांच्या संयोगी. घडता संगमी स्नान जास
उत्तम गती भक्तजनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे गरिती लौकिक दृष्ट्या यात्रेसाठी श्रीशैल्या जाती भक्तजनास्तव गुप्त रूपाने श्री गुरु तेथे असती आर्त भक्त दीनाना येते याची प्रचिती नित्य इथे गुरूंचा वास सदोदित त्रिवार हे सत्य इथे गुरूंचा वास सदोदित त्रिवार हे सत्य पुष्पासनी त्या बैसुनी स्वामी जाती कर्दळीवना पैल तीराला जाता आली प्रसाद सुमने खुणा शेवंतीची फुले सुगंधी जळात वाहत येती अंतेवासी चार शिष्य ते वाटुनिया घेती नावे करीते परतुनी आले सांगती वृत्तांत कनक पादुका श्री गुरुचरणी भेट होई मार्गात नका करू हो चिंता काही अशा निरोपा देता मठास जाता शिष्य परतुनी स्वामी दिसती साक्षात अगाध महिमा अपुला आणिक चरित्र अपरंपार वेदांना पण मुळी कळेना आदि अंतीचा पार सहस्र जिव्ह शेषही थकला त्यांच्या गुणगायनी काय नवलते अशक्य वाटे या दीना लागुनी शक्य होई का सागर तरणे दोनची हातानी रिक्त होई का सरिता जळते टिटवी चंचोनी रविसम तेजा पुढे आपुल्या मम खाद्योता काय गती रविसम तेजा पुढे आपुल्या मम खाद्योता काय गती भक्तजनाचव वास सदोदित श्री गुरु येथे करीती भक्तजनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती भक्तजनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री